नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. जावसई गावात आधार पॅन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 2000हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ. अंबरनाथ येथील जावसई गावात नगरसेविका सो संगीता किसन गायकर यांच्या पुढाकाराने आयोजित आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवार दिनांक 27 ते शनिवार दिनांक 30 जानेवारी दरम्यान जावसई गावातील कार्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अल्पशा दरात आधार कार्ड व पॅन कार्ड संदर्भातील विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात आले. 4 दिवस चाललेल्या या शिबिराचा लाभ परिसरातील तब्बल 2000 नागरिकांनी घेतल्याची माहिती नगरसेविका संगीता गायकर यांनी दिली. यावेळी बोलताना नगरसेविका संगीता गायकर म्हणाल्या की प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कागदपत्रासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले. नागरिकांना मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी समाधानकारक आहे. नागरिकांची वाढती गर्दी पाहता शिबिर 1 दिवस अजून वाढविण्यात आले आहे. आज शिबिराला 4 दिवस झाले. जवळजवळ 2000च्या वरती लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजून 1 दिवस वाढवले आम्ही, कारण आमचं असं म्हणणे की अजून जास्त लोकसंख्या यावं, आपले सगळे कार्यक्रम हे आपले कागदपत्र सगळे व्यवस्थित करून घेतील. तर समाजसेवक किसन गायकर यांनी सांगितले की करोना काळातही नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विशेष पिण्याच्या पाण्याची सोय वेळोवेळी करण्यात आली असून आजही ती सेवा सुरू आहे. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे की सन्माननीय नगरसेविका संगीता गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प आम्ही ठेवलेला आहे. इथे पूर्ण गरीब वस्ती आहे. आजूबाजूला 80% 60-80% जवळजवळ लोक गरीबच सगळे राहतात आणि मग यांना कागदपत्राची आपूर्ती असते आणि मग त्यांना सर्व या गोष्टी सांगून आम्ही असा कॅम्प लावतो. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर विधवा पेन्शन योजना, त्यानंतर आयुष्मान कार्ड, झिरो बॅलन्सचं अकाउंट ओपन करून देणं, या 5-7 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. गेल्या 4 दिवसापासून हा कॅम्प चालू आहे. फुले नगर, जावसई, महेंद्रनगर, डिफेन्स कॉलनी, ठाकूरपाडा या परिसरातील सर्व गरीब लोक, आमच्या जावसई गावातील जे लोक आहेत, नागरिक आहेत, ते सुद्धा येतात, जेणेकरून त्यांना या कॅम्पच्या माध्यमातून सर्व पेपर्सची एकदा आधार कार्ड अपडेट झाला, आधार कार्ड आला की पॅन कार्ड येतो, पॅन कार्ड आला की बाकी कागदपत्र बनवणं सगळं सोपं जातं आणि भविष्यात त्यांच्या लहान मुलांना शाळेत पॅन कार्ड लागतो, आधार कार्ड लागतो, या सगळ्या गोष्टी हल्ली शाळा पण आधार कार्ड हे मास्टर कार्ड झाले. त्यानंतर वोटिंग कार्ड, या सर्व सुविधा आम्ही मोफतपणे उपलब्ध करून देत आहोत. आणि सन्माननीय शिवसेनेचे आमचे नेते शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, अरविंदजी वाडेकर शहरप्रमुख, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या संघटनेच्या मार्फत ही वाटचाल करत आहोत. कोविड काळामध्ये आम्ही लोकांना प्रचंड जे काय उपलब्ध होईल, लागतील भाजीपाला असो, अन्नधान्य असो, हे सर्व उपलब्ध करून त्यावेळेला सुद्धा आम्ही पॅन कार्ड, आधार कार्डचे 15-15 दिवस कॅम्प लावून या सर्व सुविधा पुरवल्यात. आज पण इथे पाण्याचं प्रचंड जलसंकट आहे. त्यासाठी आम्ही कंटिन्यू 16 तास मी स्वतः, नगरसेविका आमच्या स्वतः काम करतात त्याच्यावर आणि याचीच पोचपावती म्हणून लोकांनी आम्हाला प्रचंड मताधिक्याने या प्रभागातून निवडून दिलं. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केले आहे. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक चेतन गायकर व राहुल पवार यांनी अधिक मेहनत घेतली. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.